श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडेवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मसे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त श्री योगी निरंजन नाथ, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कुबेर, डॉ भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, ॲडव्होकेट रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले। यावेळी मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला। मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः 750व्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली। आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे। या सर्व आमच्या संतांचं, सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत, कारण ते कालजयी अशा प्रकारचे विचार आहेत। कितीही शतकं उलटली तरीही ते विचार हे योग्यच ठरणार आहेत, तेच आपल्याला दिशा देणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आता दर्शन घेऊन अतिशय समाधान लाभलेलं आहे।